शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील आणि आसपासच्या परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 सराईत चोरट्यांना जेरबंद केलाय। त्यांच्याकडून 6,25,000 रुपये किमतीच्या तब्बल 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण व गुन्हे शोध पथकाच्या सततच्या माहिती संकलनातून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। 2 महिलांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 2 तासात पकडत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा छडा लावला। रोहन बाबासाहेब पवार, सीमा अंबर पवार अशी त्यांची नावे आहेत। बोलेगाव येथील गांधीनगर परिसरात घर फोडून चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेले। ही घटना गुरुवारी सायंकाळी ते शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान घडली। पूजा चिरंजीव मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील पुणे रोडवरील उड्डाणपुलाखाली मार्केट यार्ड ते सक्कर चौकापर्यंतच्या रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आता केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयातर्फे शहरातील मार्केट यार्ड ते कोठीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठीही CRIF फंडातून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला। शेजारच्याला त्रास देण्यासाठी एका महिलेने चक्क घरासमोर विषारी औषध मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत सावेडी उपनगरातील गावकडे माळा परिसरात घडला। या प्रकरणी पती पत्नी विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला। रोहिणी धनंजय हडप असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।